चला बघा, आपला कोऑर्डिनेट जॉमेट्री हा टॉपिक संपला आहे की नाही. आता याच्यानंतर जो 6 नंबरचा टॉपिक आहे तो आहे ट्रिग्नोमेट्री. हा ट्रिग्नोमेट्रीचा टॉपिक आपण 9th स्टँडर्डमध्ये पण पाहिलेला आहे की नाही. तसा कोऑर्डिनेट जॉमेट्री हा पण आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेला होता आणि ट्रिग्नोमेट्री पण हा 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेला आहे. 9वीच्या वर्गामध्ये आपण पाहिलेला आहे. ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्याला आपण एक प्रकारे ट्रायंगलचं जे मेजर म्हणजे मोपणी असतो आहे की नाही, त्या ठिकाणी त्याला ट्रिग्नोमेट्री म्हटलं जातं आहे की नाही. मग त्यामध्ये आपल्याला त्रिकोणमिती मराठीमध्ये म्हटलं जातं की म्हणजे त्रिकोण मोजणे, याला आपण ट्रिग्नोमेट्री म्हणतो. आता एक लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्री आला म्हणजे डेफिनेटली तो अँगल हा 90 डिग्री असणार आहे. तो जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा 90 डिग्री असणार आहे, तरच ट्रिग्नोमेट्री तयार होतं. पण अँगल 90 डिग्री आहे की नाही. मग ट्रिग्नोमेट्रीमध्ये जो आपल्याला सिलेबस आहे ट्रिग्नोमेट्रीचा, त्यामध्ये जे अँगल दिलेले आहेत आहे की नाही, त्या अँगलच्या याच्यावर आहेत. आपल्याला मॅक्झिमम अँगल 90 डिग्रीपर्यंतच आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, 90 डिग्री मॅक्झिमम आहे. परंतु जर तुम्ही 11th-12th मध्ये जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला पुढचे अँगल आहेत. आपण जनरली मिनिमम जर याच्यातला बघितला तर 30 डिग्रीचा अँगल असतो. त्यानंतर 45, 60 अँड 90, म्हणजे 30 डिग्री, 45, 30, 45, 60 अँड 90 हे 4 अँगल्स आहे ठीक नाही. ह्या 4 अँगलचेच मेजर आहेत आपल्याला. मग जर टेबल जर म्हटलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये तर ट्रिग्नोमेट्रीमधला टेबल जो आहे तो या 4 अँगलवरच आहे. किंवा एक अजून एक आहे 0 डिग्री, 0 डिग्री अँगल असणार ज्याचं मेजर 0 डिग्री आहे ठीक नाही. म्हणजे 0, 30, 45, 60 अँड 90 ठीक आहे. या अँगलची इन्फॉर्मेशन आपल्याला या टॉपिकमध्ये दिलेली आहे ठीक आहे, त्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये जनरली मी तुम्हाला आता सांगितलं की एक अँगल हा डेफिनेटली काय असणार, 90 डिग्री असणार आहे. मग आता 90 डिग्री म्हटल्यावर राहिलेले जे 2 रिमेनिंग अँगल असतील तर ते रिमेनिंग अँगल कोणत्या मापाचे असतील, एकतर 30, 60 असेल किंवा 45, 45, 90 असेल है की नाही. या स्वरूपामध्ये आपण त्याला म्हणू शकतो. आता एक मिनिट इकडे बघा, हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला, इन ट्रायंगल ABC आहे, हा बी अँगल काय आहे 90 डिग्री आहे. ओके 90 डिग्री आहे. आणि जे सी आणि ए अँगल आहे त्यांचे मेजर माहीत नाहीत आपल्याला. समजा आपण असं म्हटलंय द मेजर ऑफ अँगल सी इज थीटा. थीटा, थीटा म्हणजे काय असतं की अँगलचं मेजर डिनोटेट करण्यासाठी थीटा वापरला जातो ठीक नाही. जसं आपण काय करतो, लेट सपोज एक्स कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल, एक अँगलचे मेजर डिनोटेट करण्यासाठी दर्शवण्यासाठी काय वापरलं जाते, थीटा वापरला जातो. थीटा म्हणजे मेजर ऑफ अँगल, अँगलचं मेजर असतं थीटा म्हणजे ठीक नाही. मग मला सांगा हा थीटा म्हणताय, याचं मेजर थीटा आहे. थीटा म्हटल्यावर मग 30 असेल, 60, 45 एनी असेल, कोणताही असेल ठीक आहे. मग इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू किती बरं 90 डिग्री आहे. अँगल C किती आहे, अँगल C थीटा आहे. तर अँगल A किती असेल बरं, मग अँगल A किती असेल, अँगल A असेल 90 मायनस थीटा. आता हे 90 मायनस थीटा कुठून आलं बरं, 90 मायनस थीटा कुठून आला. एक लक्षात ठेवा, एका ट्रायंगलमध्ये सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. एका ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलची सम हे किती असते 180 असते, 180 अंश असते. म्हणजे 1, 2, 3 तिघांची सम कोणत्याही ट्रायंगलची आपल्याला माहिती आहे की नाही. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या कोणत्याही 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यापैकी एक अँगल जर बी हा ऑलरेडी 90 डिग्री असेल तर राहिलेले दोघांची सम मिळून किती असणार 90 असणार. मग त्यामध्ये एक जर थीटा असेल तर याच्यामध्ये हा थीटा 90 तून मायनस करा, हा राहिलेला अँगल असेल. म्हणजे सी अँगल जर थीटा असेल तर अँगल ए काय आहे 90 मायनस थीटा. जर थीटाची किंमत 30 असेल तर 90 मायनस 30 हा 60 होईल. जर थीटा 45 असेल तर 90 मायनस 45 अँगल ए 45 होईल. आणि अँगल थीटा 60 असेल, 90 मायनस 60 अँगल ए किती असणार
30. म्हणजे थीटा कन्सिडर केलेला जर असेल एका अँगलचा मेजर, तर दुसऱ्या अँगलचा मेजर किती असणार? 90 मायनस थीटा. जो अँगल असेल 90 मधून तो अँगलचा मेजर काय केला? मायनस केला, आहे की नाही, सबट्रॅक्ट केला, तो राहिलेला अँगल त्याचा मेजर ते असेल. ठीक आहे. म्हणजे यामध्ये जो एक अँगल जो दिलेला असेल तुम्हाला त्याचं मेजर जर थीटा असेल तर राहिलेला रिमेनिंग काय असणार? 90 मायनस थीटा. बरं ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता याच्यानंतर आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो होते बघा, 9th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशो. नंबर 1चा होता साइन थीटा, साइन किंवा साइन. सेकंड नंबरचा होता कॉस. थर्ड नंबरचा होता टॅन. ओके, साइन कॉस टॅन, ठीक नाही. त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, साइनचा रेशो काय असतो? अपोजिट साइड अपॉन, ठीक नाही, ॲडजसेंट का हायपोटेनियस, तो आपल्याला एकदा अगोदर आपण बघूयात, मग नंतर तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन आपण घेऊया. पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये पहिला जो असतो, पहिला म्हणजे काय असतो? साइन थीटा. थीटा म्हणजे मेजर एनी अँगल. काय असतं? साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे थीटाची अपोजिट साइड. इथं काय रेशो होईल बरं? साइन थीटा. थीटाची अपोजिट साइड कोणती? ए बी. म्हणजेच साइन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन हायपोटेनियस कोणता आहे? ए सी. भेटलं साइन थीटा. आता सेकंड नंबरचा रेशो काय असतो? कॉस थीटा. कॉसचा रेशो काय रे? ॲडजसेंट, ॲडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता याची ॲडजसेंट साइड थीटाची इकडे काय आणि इकडे काय? इकडची तर हायपोटेनियस आहे, म्हणजे डेफिनेटली ही असणार. ॲडजसेंट साइड बी सी आहे, बी सी अपॉन ए सी. आणि थर्ड नंबरचा आहे टॅन थीटा. टॅन थीटा. टॅन थीटाचा रेशो काय तयार होणार मग? टॅन थीटा. टॅन म्हणजे अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड. अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड. मग अपोजिट साइड कोणती आहे? ए बी. ए बी अपॉन बी सी. हे तिसऱ्या नंबरचा रेशो भेटला. म्हणजे साइन, कॉस आणि टॅन. आता याच्यानंतर आपल्याला 10th क्लासमध्ये, 9th क्लासमध्ये ते नव्हते, पण साइनचा अपोजिट असतो कोसेक. कोसेक थीटा. साइनचा अपोजिट कोण आहे? कोसेक. कोसेकचं काय असणार? हायपोटेनियस अपॉन, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. त्यानंतर सेकंड नंबरचा सेक थीटा. सेक, कॉसचा अपोजिट सेक. सेक थीटा काय होणार? हायपोटेनियस अपॉन ॲडजसेंट साइड. कोसेक, सेक. आणि तिसरा आहे कॉट थीटा. कॉट थीटा काय होईल मग? कॉट थीटा होईल ॲडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. साइनचा अपोजिट कोसेक, कॉसचा अपोजिट सेक आणि टॅनचा अपोजिट कॉट. हे 3 रेशो या ठिकाणी तयार होतात. म्हणजे साइनचा रेशो जर तुम्हाला पाठ असेल तर कोसेकचा ऑटोमॅटिक लिहिता येईल. तो कसा लिहिणार? साइन अपोजिट अपॉन हायपोटेनियस आहे. कोसेक काय होणार? हायपोटेनियस अपॉन अपोजिट. त्यानंतर कॉस ॲडजसेंट अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस अपॉन ॲडजसेंट. आणि टॅन अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट, ॲडजसेंट अपॉन अपोजिट साइड. या स्वरूपामध्ये जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत आपल्याला, साइन, कॉस, टॅन. ओके. आणि साइन, कॉस, टॅन यांचे अपोजिट 3 आहेत. साइनचा अपोजिट आहे कोसेक, कॉसचा अपोजिट आहे सेक आणि टॅनचा अपोजिट आहे कॉट. हे जी रेशो आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये पहिल्यांदा
हे रेशो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता ही रेशो माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला साइन म्हटलं की रेशो लक्षात यायला पाहिजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस म्हटलं की कॉसचा काय होणार ॲडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस आणि टॅन म्हटलं की अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड. अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड. त्याच पद्धतीनं साइनचा अपोजिट आहे कोसेक, कॉसचा अपोजिट आहे सेक आणि टॅनचा अपोजिट आहे कॉट. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत हे की नाही ते रेशो तुम्हाला या ठिकाणी म्हणता येतील हे की नाही. मग बघा आता याच्यानंतर जे प्रॉपर्टीज आहेत याचे किंवा त्याला आपण आयडेंटिटीज असं म्हणतो. हे आयडेंटिटीज किंवा प्रॉपर्टीज आपण आता बघूया. ठीक आहे. कळालं का हे साइन कॉस टॅन, साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा याचे रेशो लक्षात ठेवा. अपोजिट साइड साइनला असते, ॲडजसेंट साइड कॉसला असते आणि अपोजिट अपॉन ॲडजसेंट. ठीक आहे. बघूया नेक्स्ट आता बघा या टॉपिकचं बेसिक जर परफेक्ट असेल तर टॉपिक सॉल्व्ह होईल, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होतील याच्यातले, अन्यथा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. ठीक नाही. त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी कन्सेप्ट त्याच्या क्लिअर होण्यासाठी तुमचं जे पाठांतर आहे ते कंप्लीट असायला पाहिजे. आता थोडे काही रेशो तयार होतात ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे प्रॉपर्टीज किंवा त्याला आपण आयडेंटिटीज असं म्हणू शकतो ते बघा. फॉर एक्झाम्पल समजा याला आपण ए 90 डिग्री बी आणि सी असं म्हणूया. एखादा अँगल दाखवू आपण या ठिकाणी थीटा कन्सिडर करूत वाटलं तर. हा सी मग जसा होता तसा. आता एक मिनिट इकडं बघा. पहिला आपण साइन थीटा बघूया. साइन थीटा काय अपोजिट साइड म्हणजे ए बी अपॉन ए सी. कॉस थीटा काय होईल बरं कॉस थीटा ॲडजसेंट बी सी अपॉन ए सी आणि टॅन थीटा अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट ए बी अपॉन बी सी. आता हे तीन घेतले आपण साइन कॉस आणि टॅन. आता याच्यावर आधारित आयडेंटिटीज कशा तयार होतात. आता एक मिनिट इकडे बघा. साइन थीटा आणि कॉस थीटा आहे की नाही यांच्यावर आधारित आयडेंटिटीज कशा तयार होतात बघा. मी जर अगोदर असं म्हटलं साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटाची किंमत काय आहे ए बी अपॉन ए सी. ए बी अपॉन ए सी इज डिवायडेड बाय कॉस थीटा काय आहे बी सी अपॉन ए सी. हे आपण म्हणजे असं डिवाइडमध्ये दाखवलं. मग याला मी असं करतो ए बी अपॉन ए सी डिवाइडचं उलटून इंटू केलं ए सी वर गेला बी सी खाली आला. ए सी कॅन्सल काय झालं मग ए बी अपॉन बी सी तयार झालं. काय केलं बघा साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइनची किंमत आहे ए बी अपॉन ए सी, कॉसची किंमत आहे बी सी अपॉन ए सी. हे डिवाइडचं उलटून अपॉन रेश क्रॉस रेश ओल्ड म्हणजे हे डिवाइड आहे किंवा डिवाइड करा अपॉनमध्ये. मग डिवाइडचं उलटून इंटू केलं ए सी कॅन्सल ए बी अपॉन बी सी. आता ए बी अपॉन बी सी किंमत कोणाची बरं टॅन थीटा काय बघा ए बी अपॉन बी सी. म्हणजेच या ठिकाणी असं होत आहे की साइन थीटा अपॉन कॉस थीटा जर कन्सिडर केला तर त्याची किंमत भेटते टॅन थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. ओके. म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा किंवा टॅन थीटाच्या जागेवर पण तुम्ही काय म्हणू शकताय बघा इकडं टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे कसं तयार होतं बघितलं ना तुम्ही. हे बघा इकडं याच्यानुसार हे दोन इक्वल होतात. म्हणजे पहिली आयडेंटिटीज जर बघायची म्हटलं तर पहिली आयडेंटिटीज भेटली टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे की नाही या स्वरूपामध्ये. आता याच्यानंतर जर आपण हा
थीटा कन्सिडर केला असेल, ही पहिली आयडेंटिटी भेटली, tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा किंवा साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू tan थीटा, पहिली आयडेंटिटीज भेटली. आता दुसरी आयडेंटिटीज एक बघू आपण. दुसरी आयडेंटिटीज मला सांगा, हा थीटा आहे, मग हा काय होणार 90 मायनस थीटा, आहे की नाही, 90 मायनस थीटा. मग आता साइन थीटा जर म्हटलं मी, साइन थीटा अपोजिट साइड, साइन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. कॉस थीटा काय होतंय बघा, कॉस थीटा होईल बी सी अपॉन ए सी. टॅन थीटा काय होईल ए बी अपॉन ए सी. आता जसं टॅन थीटा काढला तर तसं 90 मायनस थीटा म्हणजे साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड आहे बी सी, बी सी अपॉन ए सी. त्यानंतर कॉस 90 मायनस थीटा, कॉस 90 मायनस थीटा, कॉस 90 मायनस थीटा ॲडजसेंट साइड ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. आणि त्यानंतर म्हणूया टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू अपोजिट बी सी अपॉन ए बी, बी सी अपॉन ए बी. ठीक आहे, हे तीन जे पहिले ते थीटाचे आणि हे तीन 90 मायनस थीटा. आता याच्यामध्ये या रेशोत कोणते रेशो इक्वल आहेत बघा बरं, ए बी अपॉन ए सी, इकडे आहे का ए बी अपॉन ए सी आहे बघा, या दोघांचा रेशो इक्वल येत आहे. कोणत्या दोघांचा, मग देअरफॉर आयडेंटिटीज काय तयार होते, साइन थीटा इज इक्वल टू कॉस, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. ही आयडेंटिटी सेकंड नंबरची तयार होते. किंवा याला तुम्ही असंही म्हणू शकताय कॉस थीटा, सॉरी कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. हे दोन्ही एकच आहे आयडेंटिटीज, ही दुसऱ्या नंबरची आहे, ही पहिली आणि ही दुसरी आहे. अजून याच्यामध्ये एक बघा, बी सी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए बी आहे, बी सी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी. हे बघा हे दोन इक्वल येतात, बी सी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी. म्हणजेच कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा किंवा साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. ही तिसऱ्या नंबरची आयडेंटिटीज, म्हणजे तीन आयडेंटिटीज तयार होतात. एक लक्षात ठेवा, हे दोन्ही अपोजिट आहेत. साइन थीटा जर केला तर कॉस 90 मायनस थीटा आणि कॉस थीटा जर केला तर साइन 90 मायनस थीटा आहे. बघा हे दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल येतो, हे की नाही. म्हणजे एक नंबर 1ची आयडेंटिटी येते टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा किंवा साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन. दुसरी आयडेंटिटी येते साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा किंवा कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा किंवा त्याच्यानंतरची थर्ड नंबरची येते. आता इथं कॉस सोबत 90 मायनस थीटा होतं, आता कॉस सोबत जर थीटा घेतलं तर साइन सोबत काय येतं 90 मायनस थीटा. म्हणजे या तीन आयडेंटिटीज या स्वरूपामध्ये तयार होतात, ठीक आहे. म्हणजे ही आयडेंटिटीज कशी तयार होते, पुढे आपल्याला याचा वापर करायचा आहे की बाबा तुम्ही काय करणार, जिथं टॅन थीटाला असेल त्याच्या जागेवर डायरेक्ट तुम्ही साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिहिणार. मग हे टॅन थीटाच्या जागेवर साइन थीटा अपॉन कॉस थीटा का लिहिलं हे कळण्यासाठी तुम्हाला जो मी याच्या अगोदरच एक्सप्लेन करून दाखवलं होतं किंवा असा तयार होतो. आता तुम्ही डायरेक्ट पार्ट जरी ठेवला टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा करेक्ट होईल. पण जर त्याची कन्सेप्टच म्हटलं की सर टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद असताना कॉस थीटा कसा आला याचा एक्सप्लेन तुम्हाला मी अगोदर दिला. तसं साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा हे कसं बरोबर येतं, तरी बघा हे रेशोनुसार एखाद्या ट्रायंगलमध्ये ते व्हॅल्यू ठेवून बघा त्यांचा रेशो इक्वल येतो. साइन थीटाचा रेशो ए बी अपॉन ए सी होता
मग कॉस 90 मायनस थीटाचा रेशो काय आला, AB अपॉन AC. बघा हे दोन रेशो इक्वल आले आणि हे दोन इक्वल आले, म्हणजे यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो इक्वल येतात, म्हणजे त्यांची व्हॅल्यू इक्वल असते, आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी येणारे रेशो जे आहेत ते रेशो इक्वल येतात. म्हणजे या ठिकाणच्या ज्या 3 आयडेंटिटीज आहेत, आहे की नाही, त्या 3 आयडेंटिटीज आपण या ठिकाणी पाहिल्यात आता, आहे की नाही. आता याच्यानंतरचा जो पुढचे जे त्यांनी आपल्याला दाखवलेत कोणते, कोसेक, सेक आणि कॉट, आहे की नाही, यांचे रेशो. बघा काय म्हटलंय, कोसेक, सेक अँड कॉट रेशोज. आपण 9th स्टँडर्डमध्ये फक्त 3च बघितलेत, साइन, कॉस आणि टॅन. आता त्यांनी त्याच्यामध्ये स्टडीमध्ये लेट्स लर्न, तुम्हाला जो की 9th स्टँडर्डमध्ये तो तुम्ही अभ्यास केलेला नाही असं त्यांनी म्हटलंय, की याच्यामध्ये नवीन ॲड केलंय त्याला. मी तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये ज्यावेळेस ट्रिग्नोमेट्री टॉपिक शिकवला त्यावेळेस तुम्हाला पुढचे 3 रेशो पण मी सांगितले होते, कोसेक, सेक, कॉटचे, परंतु त्याचा वापर आपल्याला 9th स्टँडर्डमध्ये नव्हता, ठीक नाही, किंवा त्याच्यावर आधारित एक्झाम्पल नव्हते. आता मात्र 10th क्लासमध्ये साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट या 6ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोवर क्वेश्चन आहेत. त्यामुळे आपल्याला ते 6ची 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो येणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघूया आता नेक्स्ट याच्यानंतरचा. कळालं काही 3 आयडेंटिटीज, जास्त वापर हे टॅन थीटाचा आहे. पुन्हा स्क्वेअरवाल्या आहेत, स्क्वेअरवाल्या आयडेंटिटीज पण आहेत पुढं आपल्याला, जसं की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. स्क्वेअरच्या आयडेंटिटीज आहेत त्या, या बिना स्क्वेअरवाल्या आयडेंटिटीज होत्या. आता बघूया कोसेक, सेक अँड कॉट रेशो, यांचे रेशो. कोसेक, सेक अँड कॉट कशामध्ये येतात, ठीक नाही. बघा हे 3 दिलेले जे आहेत त्याच्यावर आधारित आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो तयार करायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. समजा PQR आहे, हा R जो आहे तो थीटा आहे. कोसेक, कोसेकचा रेशो आहे हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. हा कोणाचा अपोजिट आहे, साइनचा अपोजिट आहे. दुसरा आहे सेक थीटा, सेक म्हणजे हायपोटेनियस अपॉन ॲडजसेंट साइड. आणि तिसरा आहे कॉट, कॉट म्हणजे अपोजिट साइड, सॉरी ॲडजसेंट साइड, ॲडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. हा कोसेक जो आहे तो साइनचा अपोजिट आहे. सेक आहे तो कॉसचा अपोजिट आहे आणि कॉट आहे तो टॅनचा अपोजिट आहे. म्हणजे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत ते तुम्ही साइन, कॉस, टॅन या तिघांचे जरी पार्ट ठेवले तरी तुम्ही कोसेक, सेक आणि कॉटचे म्हणू शकताय. समजा साइनचा रेशो 1/2 असेल तर कोसेकचा 2/1 होईल. सेकचा रेशो 5/3 असेल तर कॉसचा 3/5 होईल, ठीक नाही. म्हणजे त्याचा फक्त अपोजिट करायचा, साइनचा अपोजिट कॉस, कॉसचा अपोजिट, ठीक नाही, साइनचा अपोजिट कोसेक, कॉसचा अपोजिट सेक आणि टॅनचा अपोजिट कॉट. या स्वरूपामध्ये तुम्ही त्याला काय करू शकताय, इंटरचेंज करू शकताय, की नाही. किंवा त्याचे रेशो जे आहे ते तुम्ही 3 परफेक्ट पार्ट केल्यावर दुसरे 3 तुम्ही व्यवस्थित त्याला काय करू शकताय, लिहू शकताय, की नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांचे जे रेशो आहेत, आहे की नाही, ते आपण आता बघितलेत. आता आपल्याला जे रेशो बघायचे आहेत किंवा द रिलेशन ऑफ रेशो, आहे की नाही, रिलेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो, जे 6 रेशो आपल्याकडे दिलेले आहेत त्याच्यानुसार बघूया. ठीक आहे,
बघा एका ट्रायंगलमध्ये एक हायपोटेनियस असतो, एक ॲडजसेंट साईड असते आणि एक अपोजिट साईड असते, आहे की नाही. याच्यानुसार आपण केलं जातं. आता बघूया द रिलेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो. जो पहिला आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन थीटा. साइन थीटेचा रेशो काय असतो? अपोजिट साइड, आहे की नाही. हायपोटेनियस. मग मला सांगा साइन थीटाचा हा म्हणल्यावर कोसेकचा काय रेशो असतो रे? कोसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. मग जर या दोघांचं रिलेशन दाखवायचं म्हटलं म्हणजे साइन थीटा इंटू कोसेक थीटा साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू साइनचा रेशो काय? अपोजिट अपॉन हायपोटेनियस इंटू हायपोटेनियस अपॉन अपोजिट. हे हायपोटेनियस कॅन्सल, अपोजिट कॅन्सल, म्हणजेच काय आलं 1/1. म्हणजेच काय होणार? साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटीज तयार होते. हे डॉट दिलं म्हणजे इंटूचं साइन आहे की नाही. इंटूचं साइन असतं हे, आहे की नाही. कोसेक थीटा. कधी कधी तुम्हाला काय करतील, ह्या दोघांच्यामध्ये असा डॉट दाखवतील. डॉट दाखवला म्हणजे याचा अर्थ इंटूचं साइन आहे. म्हणजे या ठिकाणी या दोघांचं रिलेशन काय येतं की साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. आता मला सांगा हे साइन इंटू आहे, पुढे जर पाठवलं तर अपॉन मध्ये किंवा कोसेक. मी याला असं म्हणू शकतोय साइन थीटा इज इक्वल टू हे कोसेक इंटू आहेत, पुढे गेल्यावर काय झाले अपॉन मध्ये. म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू 1/, कोसेक थीटा. किंवा अजून एक म्हणता येतं कोसेक थीटा इज इक्वल टू 1/, साइन थीटा. हे पण होता. म्हणजे हा कोसेक इकडे राहिला, साइन इंटू आहे, पुढे गेल्यावर काय होणार अपॉन मध्ये जाणार. म्हणजे कोसेक थीटा इज इक्वल टू 1/, साइन. किंवा साइन इज इक्वल टू 1/, कोसेक थीटा. किंवा साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे एका याच्यावर 3 चेंजेस होतात, 1, 2 and 3. तसं दुसरा पण होईल. म्हणजे कोणता? कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1. मग याच्या पण काय होऊ शकतं? कॉस थीटा इज इक्वल टू 1/, सेक थीटा. किंवा सेक थीटा इज इक्वल टू 1/, कॉस थीटा, हे की नाही. मग त्याच पद्धतीनं तिसरा जो आहे तो कोणता? टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. म्हणजेच टॅन थीटा इज इक्वल टू 1/, कॉट थीटा. किंवा कॉट थीटा इज इक्वल टू 1/, टॅन थीटा. हे रेशो जे आहेत ते तयार होऊ शकतात. म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. म्हणजे ज्यांचं जे रिलेशन आहे तिन्ही यांचं रिलेशन या स्वरूपात होतं. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस अपोजिट रेशोचा मल्टिप्लिकेशन होईल त्यावेळेस त्यांची व्हॅल्यू 1 येणार. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1, कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1, टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. टॅन इकडे ठेवला, कॉट इंटू होता, पुढे गेला अपॉन मध्ये. किंवा कॉट इकडे ठेवला, टॅन इंटू आहे, पुढे गेला अपॉन मध्ये. म्हणजे 1/10. म्हणजे साइनच्या जागेवर तुम्ही 1/, कोसेक ठेवू शकताय, बरोबर आहे. किंवा कॉसच्या जागेवर 1/, सेक थीटा ठेवू शकताय, हे की नाही. म्हणजे हे जे चेंजेस आहेत हे रिलेशन आहेत कोणाचे? ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे. हे रिलेशन आपल्याला परफेक्ट समजले पाहिजेत, ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट दिलेला आपल्याला भाग आहे पुढचा, तो आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. बघा याच्यामधले रिलेशनचे जे आहेत रेशो, 6 रेशो परफेक्ट पाठ करा. साइन थीटा, कॉस थीटा, हे की नाही, आणि टॅन थीटा. मग त्याच्या अपोजिट फक्त कोसेक, सेक आणि कॉट. हे आपण लक्षात ठेवा येतील, ठीक आहे. चालतंय. बाकीचा भाग जो आहे तो आपण आता उद्याला बघूयात.